नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. मराठी विषयाच्या CTETच्या अभ्यासक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मराठी आणि शिक्षाशास्त्र किंवा मराठी एवं शिक्षाशास्त्र या विषयासाठी आज आपण 30 प्रश्न घेणार आहोत. यामध्ये NCF 2005 राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा या विषयावर आजचे आपले 30 प्रश्न असणार आहे. यावर नक्की 2 प्रश्न विचारले जातात, म्हणून आजचे आपण तासिका या ठिकाणी घेऊन हे 2 मार्क आपल्या पत्रात पाडून आपण घेणार आहोत. सुरू करूया आपण आजची आपली तासिका. पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 नुसार बहुभाषिक वर्गात भाषिक विविधतेकडे पाहण्याचा शिक्षकाचा दृष्टिकोन खालीलपैकी कोणत्या प्रकारचा असावा ज्यामुळे विद्यार्थ्याच्या संज्ञात्मक विकासाला चालना मिळेल. तर याकरता 4 पर्याय आपल्या समोर दिले आहेत. 4पैकी सगळ्यात शेवटचा पर्याय बघा, बहुभाषिकतेला या ठिकाणी वर्गातील एक महत्त्वाची शैक्षणिक संसाधन म्हणून वापरणे हे या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे. तर या ठिकाणी कसा आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे, तर पर्याय क्रमांक D सारखा असला पाहिजे. याच्यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांच्या विविध भाषांचा वापर करून संकल्पना स्पष्ट केल्यास त्यांच्या विचार प्रक्रियेचा आणि संज्ञात्मक विकास अधिक चांगल्या प्रकारे होतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक D हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 2 कडे. NCF 2005 ज्ञानरचनावाद या तत्वानुसार मराठी भाषेच्या अध्यापनात शिक्षकाची भूमिका प्रामुख्याने कोणती असावी असे सूचनात आलेलं आहे. तर शिक्षकाची भूमिका कोणती असली पाहिजे, तर या ठिकाणी B सारखी असली पाहिजे. पर्याय क्रमांक B बघा, विद्यार्थ्यांना स्वतःचे ज्ञान निर्माण करण्यास मदत करणारा सुलभक अशी आपली भूमिका असली पाहिजे. कोणाची? शिक्षकाची. तर या ठिकाणी त्याचं कारण, शिक्षक हा केवळ मार्गदर्शक असतो जो विद्यार्थ्यांना त्याच्या अनुभवातून आणि संवादातून भाषेचे ज्ञान विकसित करण्यास मदत करतो किंवा वातावरण निर्माण या ठिकाणी उपलब्ध करून देतो. म्हणून पर्याय क्रमांक B हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. इतर पर्याय सुद्धा तुम्ही बघू शकता, परंतु पर्याय क्रमांक B जो आहे ते प्रश्न क्रमांक 2चं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 3 कडे. मराठी भाषेच्या वर्गात भाषा ओलांडून अभ्यासक्रम ही संकल्पना राबवताना NCF 2005 खालीलपैकी कोणत्या कृतीवर अधिक भर देते. तर या कोणत्या कृतीवर भर देते NCF? पर्याय क्रमांक C बघा, इतर विषयांच्या वर्गातही भाषेचा वापर आणि अभिव्यक्तीला महत्त्व देणे हे या ठिकाणी या कृतीवर NCF भर देते. कारण का, विज्ञान, भूगोल आणि इतिहास शिकवतानाही विद्यार्थी भाषाच वापरत असतात, त्यामुळे त्या विषयातील संकल्पना समजून घेताना भाषिक कौशल्याचा विकास होतो. म्हणून पर्याय क्रमांक C हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4. NCF 2005 नुसार उच्च प्राथमिक स्तरावर मराठी भाषेच्या मूल्यांकनासाठी खालीलपैकी कोणता निकष सर्वात उपयुक्त ठरेल. आता उच्च प्राथमिक स्तरावर म्हणजे 6वी 7वी 8वी या स्तरावर भाषेचं मूल्यमापन करण्यासाठी कोणता निकष सगळ्यात महत्त्वाचा ठरेल, तर त्याकरता 4 पर्याय बघा आणि सगळ्यात शेवटच्या पर्यायाकडे लक्ष द्या. विद्यार्थ्याला भाषेचा वापर विविध संदर्भामध्ये आणि सृजनशीलतेने करता येतो का, या ठिकाणी आपल्याला हा निकष सगळ्यात उपयुक्त ठरणार आहे. कारण का, भाषेचे मुख्य उद्दिष्ट संप्रेषण आणि अभिव्यक्ती आहे, त्यामुळे विविध परिस्थितीमध्ये भाषेचा प्रभावी वापर करणे हेच खरे मूल्यांकन आहे. म्हणून पर्याय क्रमांक D हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा जाऊया 5व्या प्रश्नाकडे. शाळेत प्रवेश घेताना मूल आपल्यासोबत जे भाषिक भांडवल घेऊन येते त्याबद्दल NCF 2005चं मत काय आहे. तर या ठिकाणी NCF 2005चं मत काय आहे, जे भाषिक मुलं भांडवल काय घेऊन येतात, तर या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक D कडे लक्ष द्या. पर्याय क्रमांक D, ती एक समृद्ध संसाधन असून त्याचा आधार घेऊन नवे शिक्षण दिले जावे. कारण का, मुलाला आधीच अवगत असलेली भाषा आणि अनुभव हे शिक्षणाचा पाया असावेत असे NCF मानते. म्हणून पर्याय क्रमांक D हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 6वा प्रश्न. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 नुसार वाचन शिकवताना खालीलपैकी कोणत्या बाबीला सर्वाधिक प्राधान्य दिलं पाहिजे. आता या ठिकाणी वाचन शिकवताना सगळ्यात जास्त आपण कशाला महत्त्व दिलं पाहिजे, तर 4 पर्याय तुमच्या डोळ्यासमोर आहेत स्क्रीनवर. तर त्यामधला B पर्याय बघा, वाचलेल्या मजकुराचा अर्थ लावणे आणि त्यातून स्वतःचा आशय शोधणे याला प्राधान्य दिलं पाहिजे. त्याचं कारण काय, तर कारण का, वाचन म्हणजे केवळ शब्द वाचणे नव्हे, तर त्यामागील अर्थ आणि संदर्भ समजून घेणे होय. म्हणून पर्याय क्रमांक B हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे.
पुढचा प्रश्न, त्रिभाषा सूत्र राबवताना NCF 2005 खालीलपैकी कोणत्या मुद्द्याचं समर्थन करतो? तर NCF कोणत्या मुद्द्याचं समर्थन करतं? पर्याय क्रमांक सी बघा. मातृभाषेसह इतर भाषीय भारतीय भाषांचे संवर्धन आणि अध्यापन करणे या मुद्द्याचं NCF 2005 समर्थन करतं. त्याचं कारण का? त्रिभाषा सूत्राचा हेतू भारतीय भाषांमध्ये संवाद वाढवणे आणि मातृभाषेला सन्मान देणे हा आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 8वा प्रश्न, मराठी व्याकरणाच्या अध्यापनात आगमन पद्धती वापरणे NCF का सुचवतं? त्याचं कारण पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेलं आहे. कारण विद्यार्थी उदाहरणाच्या निरीक्षणातून स्वतः नियम शोधून काढतात. यात विद्यार्थी सक्रिय असतात आणि शोधक वृत्तीने व्याकरण शिकतात, जे अधिक काळ स्मरणात राहते. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 9वा, सर्वसमावेशक शिक्षण संदर्भात NCF नुसार मराठीच्या शिक्षकाने भाषिक वर्गात कोणती दक्षता घ्यावी? कोणती दक्षता घ्यायची? तर पर्याय क्रमांक सी बघा. प्रत्येक विद्यार्थ्याच्या भाषिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीचा आदर केला पाहिजे किंवा करावा. कारण का? वर्गातील प्रत्येक मूल महत्त्वाचं आहे आणि त्याच्या भाषेला स्थान मिळणे ही सर्वसमावेशकता असते. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10 कडे जा. चला, NCF 2005 नुसार पाठ्यपुस्तक हे शिक्षणाचं एकमेव साधन नसून ते केवळ एक डॅश 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 आहे असावे. तर या ठिकाणी या रिकाम्या जागी आपण काय भरायचं आहे? तर खालच्या या ठिकाणी पाठ्यपुस्तक हे एकमेव साधन असून ते काय आहे? तर पर्याय क्रमांक बी बघा. ते ज्ञान विस्तारासाठी वापरलं जाणारं एक साधन या ठिकाणी आहे. कारण का? तर या ठिकाणी पाठ्यपुस्तक हे केवळ दिशा दर्शविते. प्रत्यक्ष ज्ञान विद्यार्थ्यांनी बाह्य जगाशी जोडून घ्यायचे असते. म्हणून फक्त ते एक साधन आहे. लक्षात ठेवायचं, पाठ्यपुस्तक काय आहे? फक्त साधन आहे, ते दिशा देण्याचं काम करतं. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 11वा प्रश्न बघा. मराठी अध्यापनात सृजनशील लेखन क्रिएटिव्ह रायटिंग विकसित करण्यासाठी खालीलपैकी कोणती कृती NCF च्या तत्वाशी सुसंगत आहे? आता सृजनशील लेखन हे जे आहे NCFच्या कोणत्या तत्वाशी सुसंगत आहे? तर पर्याय क्रमांक बी बघा. चारही पर्याय तुमच्यासमोर आहेत. अपूर्ण कथा आपल्या कल्पनेनुसार पूर्ण करायला सांगणे, तर याला या ठिकाणी आपल्याला सृजनशील लेखन म्हणता येईल. यात विद्यार्थ्याला विचार करण्याची आणि स्वतःचे शब्द वापरण्याची संधी मिळते, जे सृजनशीलतेला पोषक आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, 12वा प्रश्न, NCF 2005 मधील ओझे मुक्त शिक्षण आहे की नाही, लर्निंग विदाऊट बर्डन या संकल्पनेचा मराठी भाषा शिक्षणाची काय संबंध आहे? तर या ठिकाणी काय संबंध आहे? तर पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर आहे. संकल्पना समजण्यावर भर देऊन घोकमपट्टीचा ताण कमी करणे. कारण जेव्हा मुलाला समजते तेव्हा शिक्षणाचे ओझे वाटत नाही. जर नाही समजलं तर त्याला ते शिक्षण ओझे असल्यासारखं वाटतं. म्हणून माहितीच्या साठ्यापेक्षा समज महत्त्वाची आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. एका मराठी शिक्षकाने वर्गात वृत्तपत्र वाचन आणि त्यावरील चर्चेचं आयोजन केलं. NCF नुसार हे कशाचं उदाहरण आहे? तर हेच उदाहरण आहे शालेय ज्ञानाला बाह्य जगाशी जोडण्याचं उदाहरण आहे. कारण का? NCFचे मुख्य तत्व हेच आहे की वर्गातील शिक्षण विद्यार्थ्यांच्या रोजच्या जीवनाशी आणि जगाशी जोडलेलं असलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी 4 पर्याय दिलेत, पण 1 नंबरचा पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला, प्रश्न क्रमांक 14 कडे जाऊया. NCF 2005 नुसार भाषिक क्षमता विकसित करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक सर्वात अडथळा ठरू शकतो? भाषिक क्षमता विकसित करण्यामध्ये कोणता घटक अडथळा ठरू शकतो? तर या ठिकाणी सगळ्यात शेवटचा पर्याय बघा. अत्यंत औपचारिक आणि कठोर व्याकरण केंद्रित परीक्षा हे या ठिकाणी कशामध्ये अडथळा ठरू शकतो? भाषिक क्षमता विकसित करण्यामध्ये अडथळा ठरू शकतो. त्याचं कारण का? अशा परीक्षामुळे मुलांमध्ये भीती निर्माण होते आणि ते नैसर्गिकरित्या भाषा वापरण्यास घाबरतात. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न 15वा. मराठी भाषेच्या शिक्षकाने कविता शिकवताना NCFच्या कोणत्या शिफारसीचे पालन करणे अपेक्षित आहे? तर पहिलाच पर्याय बघा. मुलांना कवितेचा स्वतःचा अर्थ लावण्यास आणि रसास्वाद घेण्यास सांगणे हे या ठिकाणी अपेक्षित
आहे. कारण का कविता ही भावना आणि कल्पनेची अभिव्यक्ती आहे. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो. म्हणून या ठिकाणी 4 पर्यायापैकी पर्याय क्रमांक ए जो आहे, पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य अचूक उत्तर असणार आहे. चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 16 कडे. NCF 2005 नुसार प्राथमिक शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावे. त्याचं कारण काय विचारले आपल्याला. 4 पर्यायी कोणतं कारण आहे, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी बघा. त्यामुळे मुलाला संकल्पना अधिक सहजपणे समजतात आणि त्याचा आत्मविश्वास वाढतो. कारण का ज्या भाषेत मूल विचार करते त्याच भाषेत शिकवल्यास त्याचं आकलन सखोल होते. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न 17वा प्रश्न बघा. NCF 2005च्या शिफारसीनुसार मराठीच्या तासाला बोलणे म्हणजे स्पीकिंग कौशल्य सुधारण्यासाठी सर्वात प्रभावी पद्धत कोणती. तर या ठिकाणी बोलण्यासाठी सर्वात प्रभावी पद्धत कोणती आहे, तर या ठिकाणी सगळ्यात शेवटचा पर्याय बघा. विद्यार्थ्यांना त्याच्या अनुभवावर आधारित गटात चर्चा करायला लावणे. हे बोलणे स्किल सुधारण्यासाठी किंवा स्पीकिंग स्किल सुधारण्यासाठी खूप महत्त्वाची पद्धत आहे. कारण का जेव्हा विद्यार्थी स्वतःचे अनुभव सांगतात तेव्हा ते नैसर्गिकपणे आणि विचारपूर्वक भाषा वापरत असतात. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 18वा प्रश्न. NCF 2005 सातत्यपूर्ण आणि सर्वंकष म्हणजे CCE या संदर्भात कशावर भर देते. तर या ठिकाणी सगळ्यात शेवटचा पर्याय बघा. मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेचे नियमित निरीक्षण आणि अभिप्राय देण्यावरती भर देतो. आता त्याचं कारण काय, तर या ठिकाणी आपण बघू शकतो शिकणे ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे तिचं मूल्यमापन सुद्धा एकदाच नाही करायचं, वर्षाच्या शेवटी नाही, तर सतत आणि सुधारण्यासाठी त्या ठिकाणी ते मूल्यमापन असलं पाहिजे. म्हणजे सतत तर करायचं आहे पण ते मूल्यमापन कशासाठी करायचं आहे, तर विद्यार्थ्याचा विकास करण्यासाठी म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा होण्यासाठी करायचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा 19वा. NCF 2005 नुसार मराठी भाषेच्या वर्गात साहित्य वापरण्याचं मुख्य कारण काय आहे. तर या ठिकाणी 4 पर्याय तुमच्या समोर आहेत. तर त्यापैकी पहिलाच पर्याय बघा. विद्यार्थ्याच्या संवेदनशीलतेचा विकास करणे आणि भाषेची सौंदर्य दृष्टी वाढवणे हे त्याचं मुख्य कारण आहे. कारण साहित्य माणसाला जगाकडे पाहण्याची नवी दृष्टी देते आणि भाषेचा विविध अंगांनी परिचय सुद्धा करून देतं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 20 कडे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 नुसार शिक्षकांचं सक्षमीकरण म्हणजे काय. तर या ठिकाणी शिक्षकांचं सक्षमीकरण म्हणजेच पर्याय क्रमांक ए त्याचं उत्तर देतो. शिक्षकांना स्वतःचे शैक्षणिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आणि संधी देणे याला शिक्षकांचं सक्षमीकरण असं म्हणता येईल. कारण जेव्हा शिक्षक स्वतः विचार करून नवीन प्रयोग करतो तेव्हा तो खरा सक्षम होतो. यालाच सक्षमीकरण असं म्हटलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 21वा प्रश्न. NCF 2005 नुसार मराठीच्या वर्गात चुका म्हणजे एरर्स कडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन कोणता. म्हणजे चुकाकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन कोणता आहे, तर पर्याय क्रमांक ए त्याचं उत्तर देतो. चुका या शिकण्याच्या प्रक्रियेचा एक नैसर्गिक आणि महत्त्वाचा भाग आहेत. कारण का चुकामधून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना हे समजते की मूल कशा प्रकारे विचार करत आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 22वा. मराठी भाषेच्या शिक्षणात माहिती आणि ज्ञान म्हणजे इन्फॉर्मेशन आणि नॉलेज यांच्यात NCF 2005 कोणता फरक स्पष्ट करते. माहिती आणि ज्ञानामध्ये कोणता फरक स्पष्ट करते NCF, तर पर्याय क्रमांक बी बघा. माहितीचे रूपांतर अनुभवाच्या आणि संदर्भाच्या सहाय्याने ज्ञानात होते. कारण जेव्हा मूल एखाद्या माहितीचा स्वतःच्या आयुष्यात वापर करते आणि ती समजून घेते तेव्हा त्या ठिकाणी ज्ञानी बनते. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 23वा प्रश्न बघा. NCF 2005 नुसार शिस्त म्हणजेच डिसिप्लिन या संकल्पनेचा वर्गातील वातावरणाशी काय संबंध असावा. आता शिस्त आणि वर्गाचा काय संबंध आहे वातावरणाशी, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक पहिलाच बघा ए पर्याय. मुलांना स्वयंशिस्त आणि सहकार्याने काम करण्यास प्रवृत्त करणे हा शिस्त या संकल्पनेचा खरा वातावरणाशी संबंध आहे. जेव्हा मुले स्वतःच्या जबाबदारीने आणि एकमेकांना मदत करतात तेव्हा खरी शिस्त निर्माण होते. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न 24वा प्रश्न. मराठीच्या वर्गात लिंगभेद नष्ट करण्यासाठी NCF खालीलपैकी कोणत्या कृतीचं समर्थन करते.
आता लिंगभेद नष्ट करण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी एनसीएफ काय सुचवतं आहे, कोणत्या कृतीचं समर्थन करतं, तर त्याकरता मला सी पर्याय बघावा लागेल. पाठ्यपुस्तकातील उदाहरणामध्ये महिला आणि पुरुषांना समान भूमिका देणे. जेव्हा महिला डॉक्टर वैज्ञानिक म्हणून पाहतात तेव्हा त्यांच्यामधील पूर्वग्रह दूर होतात. म्हणजे या ठिकाणी समान संधी, समान भूमिका देणे हे महत्त्वाचं आहे. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न 25वा प्रश्न. एनसीएफ 2005 नुसार मराठीच्या तासाला कथा सांगणे या उपक्रमाचा मुख्य हेतू कोणता? कथा सांगणे याचा मुख्य हेतू कोणता आहे? तर यामध्ये पर्याय बी मध्ये त्याचं उत्तर लपलेलं आहे. भाषेच्या समग्र स्वरूपाचा अनुभव देणे आणि कल्पनाशक्तीचा विकास करणे. कारण कथेमुळे मुलांना संदर्भानुसार भाषा, भावना आणि कल्पनांचं विश्व समजतं. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 26वा प्रश्न बघा. एनसीएफ 2005 मधील अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी शिक्षकांनी कशावर अधिक भर दिला पाहिजे? अध्ययन निष्पत्ती पूर्ण करण्यासाठी कशावर भर द्यायचा आहे? पहिलाच पर्याय बघा. विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष कृती आणि अनुभवांना प्राधान्य देण्यावर त्याचा अधिक भर त्यांनी दिला पाहिजे. जेव्हा विद्यार्थी स्वतः करून पाहतात, एखादी कृती स्वतःहून करून पाहतात, तेव्हाच त्या ठिकाणी अध्ययन निष्पत्ती खऱ्या अर्थाने प्राप्त होते. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न 27वा प्रश्न. एनसीएफ 2005 नुसार शालेय ग्रंथालयाची भूमिका काय असली पाहिजे? आता शालेय ग्रंथालयाची भूमिका काय असली पाहिजे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी बघा. स्वयं अध्ययन आणि ज्ञानाचा शोध घेण्याची जागा. ग्रंथालयामुळे मुलांना पुस्तकांच्या पलीकडे जाऊन शिकण्याची आणि स्वतःच्या आवडीचे विषय वाचण्याची संधी मिळते. म्हणून या ठिकाणी ग्रंथालयाची भूमिका काय असली पाहिजे? तर ती स्वयं अध्ययन आणि ज्ञानाचा शोध घेण्याची जागा असली पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 28वा. मराठीच्या पाठ्यपुस्तकात स्थानिक ज्ञान आणि परंपरा यांचा समावेश करण्यासंदर्भात एनसीएफ काय सांगतं? स्थानिक ज्ञान आणि परंपरा यांचा समावेश करण्यासंदर्भात काय सांगतं एनसीएफ? तर त्याचं उत्तर आहे सी मध्ये. स्थानिक संस्कृती आणि बोलीभाषा यांना सन्मानाने स्थान द्यावे. कारण मुलांना त्यांच्या स्वतःच्या संस्कृतीशी जोडलेलं शिक्षण अधिक आपलेसं वाटतं आणि ते त्यामध्ये सहजपणे शिकतात. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 29वा प्रश्न. एनसीएफ 2005 नुसार लवचिक वेळापत्रक फ्लेक्झिबल टाइम टेबल या संकल्पनेचा अर्थ काय? आता लवचिक वेळापत्रक एनसीएफ 2005 काय सांगतो? एनसीएफ वेळापत्रक म्हणजे काय? तर जेव्हा मुले एखाद्या विषयावर उत्साहाने चर्चा करत असतील तेव्हा त्या तासाची वेळ वाढवणे. म्हणजेच लवचिकता म्हणजे मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला वेळेच्या बंधनात अडकवायचं नाही, यालाच लवचिकता म्हटलेलं आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी मध्ये अचूक उत्तर दिलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी जो आहे, पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा शेवटचा प्रश्न. एनसीएफ 2005 नुसार मराठी भाषा शिकण्याचं अंतिम ध्येय खालीलपैकी काय असलं पाहिजे? तर या ठिकाणी आपल्याला जास्त खाली जाण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी पहिलाच पर्याय बघा. भाषा शिक्षणाचं अंतिम ध्येय काय असलं पाहिजे? तर विद्यार्थ्यांमध्ये स्वतंत्र विचार करण्याची आणि प्रभावी संवाद साधण्याची क्षमता निर्माण करणे. पर्याय क्रमांक ए. कारण का? भाषा हे विचारांचे आणि संवादाचे साधन आहे. त्याचा प्रभावी वापर करणे हेच खरे यश आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या शेवटच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आशा करतो 30 प्रश्न तुम्हाला एनसीएफ 2005 वर आपण घेतलेले समजले असतील. जर समजले असतील तर या ठिकाणी अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जेणेकरून या ठिकाणी मलाही त्या ठिकाणी माझा उत्साह वाढेल आणि नवनवीन गोष्टी करण्यासाठी या ठिकाणी पुन्हा एक ऊर्जा मिळेल. म्हणून सर्वांना विनंती, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स अवश्य करा. सर्वांना या ठिकाणी CTT परीक्षेच्या अभ्यासासाठी शुभेच्छा. अभ्यास करत राहा, येणारे व्हिडिओ बघत राहा, मागचे देखील बघा. त्या ठिकाणी तुमचं जे सगळ्या शंका दूर होतील. आणि त्याचप्रमाणे TETचे सुद्धा आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आपल्या चॅनल तुम्हाला बघायला मिळतील. म्हणून या ठिकाणी अवश्य चॅनलला सबस्क्राईब करावे ही विनंती. थांबतो, पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.